हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल कॉन्सेप्ट आहे, जनरल नॉलेजचा. त्यासाठी आज आपण इथे टॉपिक 6 म्युनिसिपल रेव्हेन्यू सोर्सेस दॅट इज टॅक्सेस, ग्रांट अँड फीजचे काही एमसीक्यूज इथे आपण कव्हर करूया. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे जीकेची, ही कंटिन्यू टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, जनरल नॉलेजची इम्पॉर्टंट एमसीक्यूजचीच पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये टोटल एमसीक्यूज दिलेले आहे 2250. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे म्युनिसिपल रेव्हेन्यू सोर्सेसचे काही एमसीक्यूज. तर देखिए फर्स्ट आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ड्राइव्ह द अथॉरिटी टू लेवी टॅक्सेस मेनली थ्रू. महानगरपालिकांना कर लावण्याचा अधिकार मुख्यतः कशाद्वारे मिळतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन ओनली, सेकंड पार्लमेंटरी अप्रूव्हल, थर्ड स्टेट म्युनिसिपल लॉ अँड डेलिगेशन बाय स्टेट गव्हर्नमेंट, थर्ड सुप्रीम कोर्ट ऑर्डर. तो करेक्ट आंसर आहे थर्ड स्टेट म्युनिसिपल लॉ अँड डेलिगेशन बाय स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, राज्य महानगरपालिका कायदे व राज्य सरकारकडून दिलेले अधिकार. बिकॉज म्युनिसिपल टॅक्सेस पॉवर कम थ्रू स्टेट लेजिस्लेशन गव्हर्निंग म्युनिसिपल कॉर्पोरेशन. नेक्स्ट, सेकंड, which of the following is generally the largest source of revenue for many municipal corporation in India? भारतातील अनेक महानगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणता महसुलाचा सर्वात मोठा स्रोत असतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एंटरटेनमेंट टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, व्हेकल टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर. बिकॉज इज द प्रायमरी अँड मोस्ट स्टेबल रेव्हेन्यू सोर्स फॉर म्युनिसिपल कॉर्पोरेशन. Next, third, in corporation like Navi Mumbai Municipal Corporation, property tax is classified as. नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या संस्थांमध्ये मालमत्ता कर कोणत्या प्रकारात वर्गीकृत केला जातो? बघा, ऑप्शन आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू, कॅपिटल रिसिप्ट, टॅक्स रिसिप्ट, ग्रँट इन एड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टॅक्स रेव्हेन्यू, कर महसूल. बिकॉज प्रॉपर्टी टॅक्स इज डायरेक्ट म्युनिसिपल टॅक्स कलेक्टेड फ्रॉम द प्रॉपर्टी ओनर. नेक्स्ट, फोर्थ, which of the following is considered non-tax revenue for municipal corporation? खालीलपैकी कोणता महसूल नगर महानगरपालिकेसाठी करेतर महसूल मानला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर चार्जेस, ऑक्ट्राय ड्युटी, प्रोफेशनल टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड वॉटर चार्जेस, पाणी पुरवठा शुल्क. बिकॉज युजर चार्ज लाईक वॉटर सप्लाय फीज आर क्लासिफाईड एज अ नॉन टॅक्स रेव्हेन्यू. Next, fifth, grant received by municipal corporation for higher level of governments are generally recommended by the. महानगरपालिकांना उच्च स्तरावरील सरकारकडून मिळणारी अनुदाने साधारणपणे कोण शिफारस करते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इलेक्शन कमिशन, फायनान्स कमिशन, सुप्रीम कोर्ट, प्लॅनिंग कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फायनान्स कमिशन, वित्त आयोग. बिकॉज फायनान्स कमिशन ऑफ इंडिया रिकमेंडेड ग्रांट टू लोकल बॉडीज. Next, sixth, which constitutional amendment strengthen financial devolution to urban local bodies? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक अधिकार देण्यासाठी कोणत्या घटना दुरुस्तीने बळ दिले? बघा, ऑप्शन आहे 42 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, सेकंड 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, थर्ड 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अँड फोर्थ 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, 74वी घटना दुरुस्ती. द 74th अमेंडमेंट 1992 strengthen financial power and institutional framework for urban local bodies. Next, seventh, which of the following is typically a municipal fee rather than a tax? खालीलपैकी कोणते सामान्यतः कर नसून महानगरपालिका शुल्क असते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर कन्सेशन चार्ज, प्रोफेशन टॅक्स, हाऊस टॅक्स. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड वॉटर कनेक्शन चार्ज, पाणी जोडणी शुल्क. बिकॉज fees and payment for specific services such as water connection. Next, 8, grant provided by the state government of Maharashtra to municipal corporation are mainly intended to. महाराष्ट्र राज्य सरकारकडून महानगरपालिकांना दिली जाणारी अनुदाने मुख्यतः कशासाठी असतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रिप्लेस ऑल लोकल टॅक्सेस, सेकंड फंड नॅशनल डिफेन्स,
Third, support municipal services and development project. And fourth, pay salaries of MP. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, सपोर्ट म्युनिसिपल सर्व्हिसेस अँड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. महानगरपालिका सेवा व विकास प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी. बिकॉज स्टेट ग्रांट हेल्प म्युनिसिपॅलिटीज फंड इन्फ्रास्ट्रक्चर अँड पब्लिक सर्व्हिसेस. नेक्स्ट 9th, which of the following taxes was historically a major municipal revenue source in Maharashtra but later abolished? खालीलपैकी कोणता कर महाराष्ट्रात पूर्वी महानगरपालिकांचा मोठा महसूल स्रोत होता पण नंतर रद्द करण्यात आला? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉपर्टी टॅक्स, ऑक्ट्राय, वॉटर टॅक्स, लाइटिंग टॅक्स. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑक्ट्राय. ऑक्ट्राय वॉज अ मेजर लोकल टॅक्स बट वॉज रिप्लेस्ड बाय जीएसटी related compensation mechanism. Next 10th, user charges collected for service like garbage collection, parking and water supply are categorized as. कचरा संकलन, पार्किंग आणि पाणी पुरवठा यांसारख्या सेवांसाठी आकारलेले शुल्क कोणत्या प्रकारात मोडते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डायरेक्ट टॅक्सेस, सेकंड इनडायरेक्ट टॅक्सेस, थर्ड नॉन टॅक्स रेव्हेन्यू अँड फोर्थ कॅपिटल ग्रांट. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड नॉन टॅक्स रेव्हेन्यू, करेतर महसूल, बिकॉज these are the fees or services charges, not taxes. Next 11, the responsibility for accessing and collecting municipal taxes generally lies with. महानगरपालिका करांचे मूल्यांकन व वसुली करण्यासाठी जबाबदारी सामान्यतः कोणाची असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मेयर, सेकंड म्युनिसिपल कमिशनर अँड म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन, थर्ड स्टेट गव्हर्नर अँड फोर्थ पार्लमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड म्युनिसिपल कमिशनर अँड म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन, महानगरपालिका आयुक्त व प्रशासन, बिकॉज म्युनिसिपल ऍडमिनिस्ट्रेशन अंडर द कमिशनर हँडल टॅक्स कलेक्शन. नेक्स्ट तसंच बघा एनएमएमसी साठी सेंट्रल अँड स्टेट अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर स्कीमचे पीडीएफ पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज दिलेले आहेत. 19 सेंट्रल स्कीम्स आणि 20 महाराष्ट्र स्टेट स्कीमचे एमसीक्यूज त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे शॉर्ट नोट सोबत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला डायरेक्टली मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 12th, which of the following revenue source is directly linked to property ownership? खालीलपैकी कोणता महसूल स्रोत थेट मालमत्ता मालकीशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रॉपर्टी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, टोल टॅक्स, वॉटर चार्जेस. तो करेक्ट आन्सर आहे फर्स्ट प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर, बिकॉज प्रॉपर्टी टॅक्स इज बेस्ड ऑन ओनरशिप अँड व्हॅल्युएशन ऑफ लँड ऑर बिल्डिंग. नेक्स्ट 13, grants recommended by Finance Commission of India for municipal bodies are usually intended to strengthen. भारताच्या वित्त आयोगाने महानगरपालिकासाठी सुचवलेली अनुदाने मुख्यतः कशासाठी असतात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉरेन ट्रेड, सेकंड लोकल गव्हर्नन्स अँड सिव्हिक सर्व्हिसेस, थर्ड डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड फोर्थ नॅशनल हायवे. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड लोकल गव्हर्नन्स अँड सिव्हिक सर्व्हिसेस, स्थानिक प्रशासन व नागरी सेवा, बिकॉज these grant help municipalities improve civic services and financial stability. Next 14, which category of municipal revenue depends directly on citizen usage of services? महानगरपालिकेच्या महसुलातील कोणता प्रकार नागरिकांच्या सेवा वापरावर थेट अवलंबून असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्सेस, ग्रांट, फीज अँड युजर चार्जेस अँड कॅपिटल रिसिप्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड fees and user charges, शुल्क व वापर शुल्क, because fees are paid where citizens use specific municipal services. Next 15, which legislation govern taxation power of many municipal corporation in Maharashtra including those similar to Navi Mumbai Municipal Corporation? महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांच्या कर अधिकारांना नियंत्रित करणारा कायदा कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॅक्टरी ऍक्ट 1948, सेकंड बॉम्बे प्रोव्हिजनल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949, थर्ड कंपनीज ऍक्ट 2013 अँड फोर्थ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बॉम्बे प्रोव्हिजनल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949, बिकॉज दिस इज द आउटलाईन टॅक्सेशन अँड रेव्हेन्यू पॉवर ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तसंच बघा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, स्कीम्स रिलेटेड एमसीक्यू, जनरल नॉलेज आणि मराठी व्याकरण प्लस ऍक्ट्स सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता.
ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.